मंच वॉटर बॉयचं काम केलं गेलेलं आहे आणि आज महागडे अगदी इंटरनॅशनलमध्ये खेळाडू घडले गेले ते म्हणजे सचिन तेंडुलकर सर असतील, अगदी विराट कोहली असेल. हा काम केल्याच्या नंतरच आपण पुढे जातो. मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही जगत असताना कुठल्याही कामाची मात्र लाज बाळगायची नाही आहे. कारण माझा संघ माझ्या तालुक्यासाठी, माझ्या गावाच्या नावासाठी आम्ही या क्रिकेटमध्ये दाखल होतो आणि 11 खेळाडू ज्यावेळेस खेळत असतात त्यांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवायची असते. भविष्यामध्ये यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ISPL सारखी मोठी टुर्नामेंट आहे त्याच्यामध्ये देखील आपला संघातील एखादा खेळाडू दाखल होऊ शकतो, आपल्या तालुक्यातील देखील खेळाडू दाखल होऊ शकतो. आज जर पनवेल प्रीमियर लीग पाहिली तर मयूर वाघमारेसारखा खेळाडू, एक अगदी 25 वर्षाचा खेळाडू मोठ्या स्पर्धेमध्ये दाखल आहे. अगदी त्यांनी तब्बल आपल्या नावावरती 4 व्हीलर देखील केली गेली. म्हणून मित्रांनो विनंती करतो, 12 मन आमच्यापर्यंत का असावा, तर एखाद्या खेळाडूची माहिती यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असते, म्हणून 12 मन आमच्यापर्यंत असावा. आणि सर आपला जर आवाज जर कोण पोहोचवत असेल ना लोकांपर्यंत, तर एक मुख्य भूमिका आहे ते आमचे स्कोअरबोर्डची भूमिका निभावत आहेत. ते देखील आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांचं नाव आहे निलेश सरांचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो. अचूक स्कोअरबोर्डची भूमिका केली जाते. पुढील आवाज ऐकूया आपण गोड मराठी वाणीतून जोशी सरांचं. हो नक्कीच सर, आपण म्हटल्याप्रमाणे 12 मंथ युवराज सिंगने जेव्हा एक ट्रॉफी आपल्याला जिंकवून दिलेली तेव्हा 12 मंथची भूमिका जी सांगितलेली की 12वा खेळाडू हा आमचा प्रेक्षक वर्ग आहे. आणि खरोखरच जेव्हा 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 भारतामध्ये मॅची होतात तेव्हा तेव्हा एकदम भरमसाठ प्रतिसाद असतो तो प्रेक्षकांचा. आणि चला वळूया आता सामन्याकडे. सामना आहे तो साखळीवाडी संघ विरुद्ध पेवेकोण संघ. पाहूया, एक महत्त्वाची लढत आपल्याला पाहायला भेटते. चला पहिला चेंडू पाहूया काय होतंय. पहिला चेंडू, हो पहिला चेंडू, सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. एक धाव पूर्ण केलेली आहे. हो गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला भेटला आपल्याला संघाकडून. 22च्या स्वरूपामध्ये धावा पाहायला भेटलाय आपल्याला. एक धाव इकडे पूर्ण केलेली आहे. गच्चा क्षेत्ररक्षण आपल्याला पेवेकोण संघाकडून आपल्याला पाहायला भेटतं. आणि आताच माझ्यापर्यंत एक सूचना आलेली आहे. खरोखरच प्रत्येक गावासाठी ती महत्त्वाची सूचना असते आणि आनंदाचा दिवस असतो तो PPL म्हणजे पेवेकोण प्रीमियर लीग थोड्याच दिवसामध्ये येणार आहे. तर नक्कीच सर्वांनी प्रतिसाद द्यायचा आहे आणि खेळाडू वृत्ती दाखवून चांगली स्पर्धा आयोजन करायची आहे. चला पुढील चेंडू पेवेकोण संघाकडून पुन्हा एकदा, हो की जेल बनेल का, नाही कदाच जेल सुटलेली आहे. खरोखरच चांगला चेंडू होता परंतु प्रतिसाद भेटला नाही तो क्षेत्ररक्षकाचा. आणि चालेल, चांगली गोलंदाजी इकडे पाहायला भेटते पेवेकोण संघाकडून. परंतु गचा क्षेत्र पहिल्या चेंडूवरती देखील आपण पाहिला होता की गचाल मारा केला होता. त्याच्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती. मग याच्यामध्ये आता गोलंदाज काय करू शकतो. आता गोलंदाजीची भूमिका इकडे पार पाडण्याचा सुबोध यांचा पाहूया. आता पुढचा चेंडू, सुंदर गोलंदाजी इकडे केलेली आहे सुबोध यांनी. पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, कव्हरच्या दिशेने मारल्या चेंडू चाललाय सीमा रेषा पार, चौकार. देऊया एक संधी डीजेला. कमान डीजे. दडपण पाहायला भेटलं कारण की पहिला चेंडू आपण पहिला निर्धाव चेंडू होता त्याच्यावरती धाव आली. त्याच्यानंतर दुसरा चेंडू देखील निर्धाव होता, कॅच झेल सोडली त्याच्यावरती देखील. पुढचा चेंडू सुबोध यांचा, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. आणि आपण पाहतोय एक निर्धाव चेंडू इकडे फेटाळला गेलाय तो सुबोध यांच्या गोलंदाजीतून. आपण पाहतोय 4 चेंडूची सांगता इकडे धाव संख्या झालेली आहे ती 6. आपण पाहतोय 6. 4 चेंडूचा खेळ झालेला इकडे धाव संख्या झालेली आहे 6. निर्धाव चेंडू इकडे सुबोध यांचा आपल्याला पाहायला भेटला. शेवटचा या षटकातील चेंडू असेल. वारंवार चांगली गोलंदाजी इकडे सुबोध यांच्याकडून पाहायला भेटतंय आपल्याला. पुढील चेंडू पाहूया काय घडेल काय बिघडेल. पुन्हा एकदा हो सुंदर वाईड लाईन्स यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. तेवढंच चांगली गोलंदाजी पाहायला भेटते ती सुबोध यांच्याकडून. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. एक धाव पूर्ण झालेली आहे. या एक धावेनिशी संघाची वाढती धाव संख्या झालेली आहे ती 8 म्हटलं तर आता लागेल कोणाची वाट हे पाहायला आता पुढील षटकामध्ये पाहूया. देऊया एक संधी डीजेला. कमान डीजे.
धन्यवाद धन्यवाद डीजे. साखळेवाडी संघाची आपण धावसंख्या पाहतोय कुठेतरी स्कोरबोर्ड मध्ये मिस्टेक. धावसंख्या झालेली आहे 7. धावसंख्या झालेली आहे 7. म्हणजे चांगला षटक म्हणावं लागेल. 5 चेंडूचा षटक आहे, लक्षात ठेवायचं. 5 चेंडू मध्ये सुमतने खर्च केला त्या 7. आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय पंकज याला पाहतोय. आता पाहूया पंकज आपल्या संघासाठी काय करत. आणि आपण पाहू शकतो सुबोध यांनी आपली कामगिरी केलेली आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांनी 7 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि पहिल्या PPLचा मालिकावीर आताच आमचे बंधू निलेश यांनी सांगितलेलं आहे की पहिल्या PPLचा मालिकावीर होता सुबोध. आता पाहूया पंकज काय करतो. पंकज. आता पाहूया पंकज काय करतोय आपल्या संघासाठी. पहिला चेंडू. ओहो, शपल येऊन मारण्याचा प्रयत्न सक्सेस होईल का. आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार चौकार. देऊया एक संधी डीजेला. कमान डीजे. सुंदर सुंदर फटका आपल्याला पाहायला भेटला साखळेवाडी संघाकडून. एक चांगला फटका आपल्याला, उत्तुंग फटका आपल्याला चौकार पाहायला भेटला तो साखळेवाडी संघाकडून. आणि संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 11. म्हणजे 6 चेंडूचा खेळ झालेला आहे, धावसंख्या झालेली आहे 11. पुढील चेंडू पाहूया पंकज यांचा. ओ, रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न सक्सेस झालेला आहे. चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकार. सुंदर फटका पाहावा लागेल आपल्याला साखळेवाडी संघाकडून. देऊया एक संधी. मेरा आता काय होईल पाहूया. सुंदर आपण परिसर पाहतोय. विरार गावातील तपस्या मैदान आपण पाहतोय. पुढचा चेंडू शपल होऊन मारण्याचा प्रयत्न आणि त्रिफळा उद्ध्वस्त केले आहेत त्या पंकज यांनी. गडीच झालाय बाद. साखळेवाडी संघाचा एक धक्का बसलाय तो साखळेवाडी संघाला. देऊया एक संधी डीजेला. कमान डीजे. स्थिरावलेली आहे. एक गडी बाद झालेला आहे साखळेवाडी संघाचा. खरोखर चांगली गोलंदाजी इकडे पाहायला भेटते ते आपल्या पेवकोण संघाकडून. पहिल्या आपण षटकामध्ये पाहिला सुबोध याचा षटक. त्यांनी 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केलेल्या. आणि पंकज यांना पाठवले. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर सुद्धा सुंदर गोलंदाजी इकडे पाहायला भेटते ती पंकज यांची. पुढील चेंडू पंकज यांची. खोलवर टप्प्याचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह मारला फटका. पाहूया किती धावा होतात. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव. 2 धावा इकडे पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 15. सुंदर गोलंदाजी इकडे पाहायला भेटते. आपण पाहतोय कर्जाई देवी क्रिकेट संघ पेवेकडून आयोजित 2025 ची भव्य दिव्य इकडे क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पर्व 3 आपण पाहतोय. खरोखरच चांगली स्पर्धा दरवर्षी इकडे आयोजित केली जाते आणि चांगला मैदान देखील निवडला जातो पेवेकोण संघाकडून. मी वारंवार यांचे नाव ऐकलेलं आहे. आणि पेवेकोण संघ बोलला तर माझा एक जवळचा संघ आहे. माझ्या जवळचा संघ या कारणाने आहे कारण की आपण काही वर्षांपूर्वी म्हणजे पूर्वज जेव्हा यायचे मुंबईमध्ये तेव्हा एक गावची खोली असायची. ती खोली तुमची आणि आमची जवळची होती. हा मोठा आमच्यासाठी, कारण आम्ही सोनगरवाले आणि तुम्ही पेवेवाले. हाच नाता महत्वाचा नाता आहे तुमच्यात आणि आमच्यात. सिपेटिंगला आपली रूम होती नक्कीच. चला पुढील चेंडू वळूया सामन्याकडे. पुढचा चेंडू पंकज यांचा. हो फुलटा चेंडू. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. 1 धाव तर पूर्ण केली आहे. गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला आहे.
आणि 2 धावा इकडे पाहायला भेटतात. एक शॉट इकडे पाहायला भेटतोय. म्हणजे कुठेतरी साखळीवाडी संघ इकडे मागे सरकलेला आहे. एक धाव इकडे शॉट पाहायला भेटते पंचांच्या निर्णयानुसार. चला वळूया. धाव संख्या झालेली आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16. एक गडी बाद झालेला साखळीवाडीचा. ऐकूया एक सुमधुर संगीत. कमॉन डीजे. सुबोधच्या षटकामध्ये आलेले 7 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या 7 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आपण पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन आलेले आहेत. पाहूया काय होतं. हो फुलटॉस चेंडू तितकाच फायदा घेता आलेला नाहीये, परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरले साखळीवाडी संघ. या एक धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 17. आता पाहूया 17 म्हटलं तर खतरा कोणावर आहे. पेवेकडूवर आहे की साखळीवाडीवर आहे. आता पाहायला मजा येईल, कारण की बरेच ठिकाणी आपण हा एक अपशकुनी जो आकडा आहे तो 17 आकडा आहे. आता पाहूया काय घडतो या चेंडूवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. खतरा कोणावर आलाय तर आपण पाहतोय साखळीवाडीवरती आणि गडी झालाय बाद. चला देऊया एक संधी डीजेला. डीजे नवीन खेळाडू आपण पाहतोय साहिल. चांगला षटक म्हणावं लागेल, कारण या 2 षटकामध्ये आपण पाहतोय 16 धावा झाल्या होत्या. आता या षटकामध्ये आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. एकच धाव इकडे आलेली आहे. एक विकेट सुद्धा आलेली आहे. उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. धावसंख्या पाहतोय ती 17 म्हटलं तर खतरा कोणावर आला. साखळीवाडीवरती. आणि आता पाहूया पुन्हा एकदा 17च आहे. काय घडेल काय बिघडेल ते आता मैदानातच माहिती पडेल. पुढील चेंडू घेऊन येतो तो सुबोध. फलंदाज सज्ज. वाईड यॉर्कर मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू गेलाय वाईड. अतिरिक्त धावा इकडे पंचांनी पंख पसरवलेले आहेत आणि वाईडचा इशारा केलेला आहे. एक अतिरिक्त धाव इकडे पाहायला भेटते. कुठेतरी एक गछाळ चेंडूचा वापर इकडे केला जातोय. पहिले 2 चेंडू पाहता आपण चांगले चेंडू म्हणावे लागतील, कारण पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि तिसरा चेंडू कुठेतरी अतिरिक्त इकडे मारा केलेला आहे तो सुबोध याने. चला पुढील चेंडू पाहूया. तिसरा चेंडू. फलंदाज सज्ज. आपण पाहू शकता फिल्डिंग क्षेत्ररक्षण, सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. पेवेकडून संघाने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सक्सेस होईल का. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, परंतु एक धावेनिशी इकडे समाधान मानावं लागेल ते साखळीवाडी संघाला. या एक धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 19. चांगली गोलंदाजी कुठेतरी आखडून ठेवण्याचा प्रयत्न इकडे चालू आहे पेवेकोड संघाचा, कारण सुंदर गोलंदाजी इकडे पाहायला भेटते. पहिला षटक आपण सुबोधने हाताळला गेलेला, त्याच्यानंतर पंकज आणि आता पुन्हा एकदा सुबोध. चांगलं षटक म्हणावं लागेल. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल सुबोध यांच्या षटकातील. चला सुंदर गोलंदाजी इकडे पाहायला भेटले. चला सुबोध यांचा पुढचा चेंडू. हो पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू इकडे हाताळला गेलाय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं पेवेकोड संघाकडून. खरोखरच एक चांगलं षटक म्हणावं लागेल सुबोध यांचं. या षटकातील शेवटचा चेंडू असेल, कारण या षटकामध्ये आपण पाहतोय ज्या धावा खर्च केल्या आहेत त्या 5 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत. या चेंडूवरती काय होईल, काय घडेल बघावं लागेल, कारण की षटक तर चांगला आहे, कारण पहिल्या चेंडूवरती 1, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू वाईड आणि नंतर सलग 1 आणि 2 धावा आलेल्या होत्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहावा लागेल आणि सुंदर निर्धाव चेंडू इकडे फेटाळला गेला. षटक पूर्ण झालेलं आहे सुबोध यांचं. खरोखरच
सुबोध यांच्या षटकामध्ये आपण बघतोय 5 चेंडूने 5 धावा आलेल्या आहेत. जर आवडला असेल पेवेकोण संघ एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या सुबोध याच्यासाठी. खरोखरच एक चांगला षटक म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत आपण जे 2 सामने पाहिले त्याच्यामध्ये बॉल टू रन्स कोणी दिलेले नाही आहेत. ते पेवेकोण संघातील सुबोध यांनी आपण बघतो 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलेल्या आहेत. चला वेळ जास्त घ्यायचा नाही आहे, कारण वेळेअभावी आपल्याला अजून पूर्ण मॅची करायच्या आहेत. चला नवीन गोलंदाज आपण पाहतोय आता अतुल यांना. 2 सुबोध, म्हणजे एक पहिला सुबोध होता त्यांनी 7 धावा, दुसरा सुबोध होता त्यांनी 5 धावा, पंकज यांनी काहीतरी 9 धावा आणि त्याच्यानंतर आता अतुल. चांगली गोलंदाजीचा मारा इकडे पाहायला भेटतो पेवेकोण संघाकडून. संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 21 आणि 2 गडी बाद झाले ते साखळीवाडी संघाचे. पाहूया आता मोठे फटके येण्याची मारणं गरजेचं असेल साखळीवाडी संघाला. जर का जिंकायचं असेल तर कुठेतरी 45 ते 50 धावांचं आव्हान ठेवणं गरजेचं असेल साखळीवाडी संघाला. चला वळूया आपण अतुल वर्सेस आपण पाहतोय. हो हो हो, पहिलाच चेंडू आपण पाहूया. पंच वळलेत, पंचांनी पंख पसरवलेत आणि वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धाव इकडे पाहायला भेटते ती अतुल यांच्या गोलंदाजीतून. खरोखरच अतुल एक स्ट्रायकर गोलंदाज आहे, परंतु बरेच वर्षानंतर खेळपट्टीवरती पाहायला भेटतोय. तर अतुल सफल झालेले आहेत. पाहूया काय होतंय. फुलटाच चेंडू तितकाच चांगला फटका. झेल होईल का? आणि नो चेंडू इकडे पंचांनी घोषित केलाय. नो चेंडू म्हणजे कुठेतरी नशिबाला साथ असणं गरजेचं आहे आणि ती नशिबाची साथ इकडे फलंदाजाला भेटलेली आहे. कुठेतरी बिमर चेंडू यूज केलाय तो अतुल यांनी. खरोखरच या चेंडूला आहे ना क्रिकेटमध्ये थारा नसतो, कारण की बिमर चेंडू म्हटलं तर आपल्या कमरेच्या वरचा चेंडू जेव्हा येतो ना त्या चेंडूवरती षटकार येणं खूप 100% असतो. पुढील चेंडू. हो हो हो, मोठा फटका. झेल होईल का? पाहूया. 2 3 4 5 4 खेळाडू चेंडूच्या मागे होते, परंतु इकडे झेल धरणीला दान झालेली आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत साखळीवाडी संघाने. सुंदर गोलंदाजी अतुल यांच्याकडून पण पाहायला भेटते. या आधीच्या चेंडूवरती आपला बिमर चेंडू होता, त्याच्यावरती फुलटॉस चेंडूवरती चांगला फटका चांगला होता. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, कॅच देखील चांगली होती, परंतु नको चेंडू घोषित केलेला. कुठेतरी नशिबाला साथ नाहीये. चला पुढील चेंडू अतुल यांचा. पुन्हा चांगला चेंडू. गतीला थोडं पहिल्या 2 चेंडूमध्ये गती पाहायला भेटली. आपण पाहतो या चेंडूवरती कुठेतरी हलक्या स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. अतुल यांचा कुठेतरी फिरवण्याचा प्रयत्न होतोय, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न, या पद्धतीचे प्रयत्न आपल्याला पाहायला भेटतात अतुल यांच्या गोलंदाजीतून. चला पुढील चेंडू अतुल यांचा. ओहो, पुन्हा एकदा हो, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूचं खेळी झालेली आहे. तीन चेंडूची खेळी झालेली आहे आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 27. जर का तुम्हाला या मैदानावरती जिंकायचं असेल तर मला वाटते जवळजवळ 40 ते 45 धावांचं आव्हान एक सकारात्मक असेल. पुढील चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका. उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला भेटतो साखळीवाडी संघाकडून. देऊया एक संधी डीजेला. कमान डीजे. अगदी पुढील नाणेफेकीसाठी मी विनंती करतो बोंडवली संघ आणि चिंचाळी संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी मात्र मित्रांनो टॉस कबॉक्सकडे यायचं आहे. या इनिंगमध्ये आपली टॉस केली जाईल. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो. चला गडी बाद झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 34 धावांचं आव्हान आहे. शेवटच्या चेंडूवरती अतुलच्या आपण पाहिलं गडी बाद झालेला होता आणि धावसंख्या झालेली आहे ती साखळीवाडी संघाची 33. जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान आहे. चला पुढील सामना आपण पाहूया बोंडवली विरुद्ध चिंचाली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया करून मंचाकडे यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी मात्र टॉस कबॉक्सकडे यायचं. एका बाजूला बोंडिवली
दुसऱ्या बाजूला चिंचाळी या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. अगदी आयोजकांचा सामना पाहताच गोलंदाजाने मात्र वर्चस्व केलं आहे आणि कमीत कमी तिन्ही सामने जर पाहिले ना तर अगदी 40-45 या धावांचा टार्गेट ठेवत होते. आता मात्र गोलंदाजाने वर्चस्व केलं, पण अगदी फलंदाजीतून मात्र वर्चस्व करावं लागेल, कारण सामन्यामध्ये आपल्याला जर जिंकायचं आहे तर तब्बल मला वाटतं अगदी 4 षटकांमध्ये धावसंख्या झाली ती सर जोशी सर कंपल्सरी बनवायची आहे ती धावसंख्या 34 ही धावसंख्या कंपल्सरी आपल्याला बनवायची आहे, म्हणजे माफक अशी फलंदाजी करावी लागेल. एक आपण नाणेफेकीकडे जातोय. एका बाजूला दोन्ही तुल्यबल संघ आहेत, माफक असे फलंदाज आहेत ते म्हणजे बोंडवली या संघाकडे गणेश आणि दुसऱ्या बाजूला चिंचाळी संघाचा विचार केला तर अजय हा एक देखील हार्ड हिटर फलंदाज आहे. दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केली जाते. मी विनंती करतो अगदी आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. आपल्या मान्यवरांपैकी कोणाचंही विनंती करतो आपल्यापर्यंत यायचं आहे टॉस का बॉसकडे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय शेवटचं कॉल असेल. अगदी बोडवली संघाचे कर्णधार मात्र दाखल झालेत. मी चिंचाळी या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस का बॉसकडे. चिंचाळी संघ चिंचाळी संघ क्विक फास्ट आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे मित्रांनो. आपल्याला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून वारंवार कॉल दिलं जात आहे. मी विनंती करतो कर्णधाराला क्विक फास्ट. बोंडवली संघाचे कर्णधार मात्र नाणेफेकीसाठी आले गेलेले आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला नाणेफेक करायची आहे, तरी विनंती करतो आपण टॉस की बॉसकडे लगेचच यायचं आहे. जोशी सर आज जर सामने पाहिले ना तर दोन्ही या स्पर्धेमध्ये पहिल्या गटातील हे दोन्ही मापकदार असे संघ आहेत आणि महत्त्वपूर्ण आजची हा सामना पाहायला आपल्याला मिळणार आहे. एका बाजूला गणेश असेल, दुसऱ्या बाजूला अगदी चांगली फलंदाजी करतोय तो म्हणजे अजय. मात्र पाहूया, म्हटलं जातं ना कारण जंगलामध्ये महागड्या लाकडाला साग म्हणतात, पण चौकारकरांची जो आतिषबाजी करेल तोच मात्र आज वाघ ठरला जाईल. कुठला फलंदाज वाघ ठरतोय या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तरी मी चिंचाळी संघाला शेवटचं कॉल असेल मित्रांनो, नाही तर आयोजकांच्या वतीने आपल्याला देखील सूचना येते पॅनटाईज केलं जाईल. मित्रांनो वेळेचं भान राखायचं आहे, टाईम इज मनी, वेळेला खूप महत्त्व आहे. मी चिंचाळी या संघाला विनंती करतोय शेवटचं कॉल आपल्याला असेल, नाणेफेकीसाठी मात्र यायचं आहे. तरी जोशी सरांना विनंती करतो, आमच्या यूट्यूब मास्टर कॅमेरामॅनला देखील विनंती करतो की आपण सामन्याचं प्रेक्षेपण करावं. चला 34 धावांचं आव्हान आहे पेवेकोट संघाकडे. आता पाहूया काय होतंय. आकाश एक साईडला पाहतोय तर एक साईडला सूरज, म्हणजे दोन्ही मिश्रण पहा. आकाश आणि सूरज मिश्रण पहा काय आहे. स्काय अँड सन, स्काय सन, बरेच ठिकाणी आपण अशी नावं जोडलेली पाहिलेली आहेत. चला पाहूया काय करतं आपल्या संघासाठी. 34 धावांचं म्हणजे 20 चेंडूमध्ये 34 धावा. सरासरी गाठायची असेल मला वाटतं जवळजवळ 8.5ची सरासरी असेल. पाहूया आता काय घडेल काय बिघडेल, कारण एक षटक पॉवर प्लेचं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो सर्व खेळाडू आतमध्ये असतात, फक्त 2 अतिरिक्त खेळाडू असतात ते बाहेर असतात. आता पाहूया, चला सामना लगेच चालू करायचा आहे. एक साईडला आपण आकाश पाहतोय, दुसऱ्या साईडला सूरज आणि गोलंदाजी मार्कवर पाहतोय सुजल. आकाश, सूरज, सुजल म्हणजे कॉम्बिनेशन पहा की छान आहे. 3 अक्षरी प्रत्येक क्रिकेटरचं नाव इकडे कोरलं जाते. चला आकाश स्ट्राईक. पाहूया पहिला चेंडू घेऊन येतोय तो सुजल. पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू बाहेर. पहिला चेंडू आपण पाहिला. पंचांनी पंख पसरवले तर वाईड इशारा केला आहे. एक अतिरिक्त धाव इकडे पाहायला भेटते. अतिरिक्त धावांचे इकडे भरमार केली होती ती पेवेकोण संघाने देखील वाईड जास्त हाताळलेले. 1-2 नो हाताळले गेले होते, एक बिमर हाताळला गेला होता. पण पहिलाच चेंडू आपण साखळेवाडीचा आपण वाईड हाताळला गेलाय. पुढील चेंडू, उलटा चेंडू, सुंदर फटका, सुंदर छप्पा फटका पाहायला भेटला. पेडल स्वीप केलेला फटका. चेंडू चाललाय सीमा रेषा पार, चौकार. देऊया एक संधी डीजेला, ऐकू एक सुमधुर संगीत. कमॉन डीजे.
जर फटका आपल्याला पाहायला भेटला आकाशांच्या बॅटीतून. पहिला चेंडू एक वाईट चेंडू हाताळला गेला होता सुजल यांचा. दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला भेटला ते आकाशांच्या बॅटीतून चौकार आला आपल्याला पाहायला भेटला. चला पुढील चेंडू. चला थोडा सामना जलद गतीने चालू ठेवायचा आहे मित्रांनो. पुढचा चेंडू चला 10-15 पावलाचा रनअप. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. चांगला फटका पाहायला भेटलाय. चांगला फटका पाहायला भेटला. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? परंतु एक धावेनिशी इकडे समाधान मानावं लागेल पेवेकोण संघाला. हा ना मध्ये आपण पाहतो एकच धाव इकडे घेतलेली आहे आकाश यांनी आणि संघाची वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे ती 6. नक्कीच सर आपण नाणेफेकीकडे थोडंसं जातोय. मी चिंचाळे या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी स्टेजवर यायचं. टॉस का बॉक्सकडे एका बाजूला मापकदार असे दोन्ही संघ देखील आहेत. एका बाजूला बोंडिवली संघ, दुसऱ्या बाजूला चिंचाळी संघ. आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्सकडे यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. आमच्या कॅमेरामॅनला देखील विनंती करतो की हा चेंडू झाल्याच्या नंतर दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते जे टॉस का बॉक्स होते तिकडे आपण प्रेक्षेपण करायचं आहे. अगदी मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. कॉल जातोय तो अगदी चिंचाळी या संघाच्या बाजूने. आपला का निर्णय काय असेल? फिल्डिंग अगदी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ते चिंचाळी या संघाने. किती धावांपर्यंत आपण या बोंडवली या संघाला थांबवू शकता? मापक असं सकाळी या क्षेत्रामध्ये चांगली फलंदाजी केली. गणेश असा हार्ड हिटर फलंदाज देखील त्यांच्याकडे आहे. आम्ही 35पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, अगदी 15 चेंडू हाताळायचे आहेत. 3 ओव्हर षटकांचा सामना असेल. अगदी 15 धावा 35 धावा 40 धावांपर्यंत आपण थांबण्याची मजल त्यांच्यापर्यंत ठेवली गेलेली आहे. तरी बोंडवली या संघाला फलंदाजी आमंत्रित केलं आहे. आपल्यासमोर टार्गेट ठेवलं गेलं आहे की आम्ही तुम्हाला 35 धावांपर्यंत थांबवण्याचा मानस असेल. आपल्याकडे चांगली अशी गोलंदाजी देखील आहे. आपण किती धावांपर्यंत टार्गेट मारू शकता? आम्ही प्रथमतः आमचा गणेश जिमन आमचा हिरा आहे, तो निकेश जिमन निलेश जिमन आमचे ते हिरेच आहेत आणि खरोखर आम्ही जास्तीत जास्त स्कोअर मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच धन्यवाद. त्यांनी देखील टार्गेट चेस केले नाही पण मोठा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल. दोघांना देखील पुढील सामन्यासाठी शुभेच्छा दोन्ही संघांना. बेस्ट ऑफ लक. जाऊया समालोचन कक्षामध्ये. मी जोशी सरांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये जाऊ. हो नक्कीच चांगला फटका पाहायला भेटला आकाशांच्या बॅटीतून. आपल्याला चांगला उत्तुंग षटकार पाहायला भेटला. या षटकाराची गरज होती आणि गरजेच्या वेळी आलेला हा षटकार पहा. पॉवर प्लेची ओव्हर होती. या 5 चेंडूचा खेळ आहे. प्रत्येक ओव्हर हा 5 चेंडूचा असणार आहे आणि 5 चेंडूमध्ये पहा आता धावसंख्या झालेली आहे ती 15 आपण पाहतोय सर. नक्कीच आजचं आयोजन जर पाहिलं ना तर अगदी नियमावलीमध्ये चांगलं पाहायला मिळतोय. एवढ्या सकाळी कुठलेही सामने सहजासहजी पाहायला मिळत नाही. पण मैदान अगदी सकाळी बरोबर मी 7:15ला ज्यावेळेस मैदानामध्ये आलो आणि त्यावेळेस सगळे सदस्य देखील मैदानामध्ये दाखल होते. एक वेगळ्या पद्धतीने आयोजन पाहायला मिळतंय. आज दिवसभराचा फॅमिली देणारा संडे आहे पण तेवढेच मान्यवर देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील या दुपारच्या सत्रामध्ये देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. तिसऱ्या पर्वामध्ये स्वतः जिंकण्यासाठी संघाला आयोजकांना आवश्यकता आहे ती अगदी. अगदी 6.5च्या रन रेटने मात्र फलंदाजी करायची आहे. सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये. एका बाजूला आकाश, दुसऱ्या बाजूला सूरज. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो गोलंदाज. रोहित. मूर्ती लहान पण कीर्ती महान करावी लागेल. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो सूरज. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी जातोय किपरच्या मागे चेंडू. 1 धावसंख्या मिळते. क्षेत्ररक्षण देखील अचूक केलं जात आहे. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि यशस्वी देखील होतोय तो सूरज आणि अक्षय. आकाश पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतात. एक अवांतर नो बॉलचा इशारा येईल देतोय. मात्र फायदा होईल तो कदाचित अगदी आयोजकांना पेवेकोण या संघाला. लॉलीपॉपचा चान्स आहे आता कारण चायनीजची दुनिया आहे. युवा पिढीला चायनीज जास्त आवडतो. मात्र फायदा घ्यावा लागेल या क्रिकेटमध्ये. अगदी फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट. मात्र तो सूरजला मात्र पाहावा लागेल. चेंडू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अपयशी ठरला जातोय पण 1 धाव घेण्यामध्ये त्यांना रोखू शकले नाही आहेत. तो संघ आहे तो अगदी साखळेवाडी आणि 1 धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती 19. संधीचं सोनं करता आलेलं आहे. नो चेंडूवरती फ्री हिट होता. फ्रीचा चेंडू म्हटलं तर एक सोन्याचा लाडू असतो सर. तो खरोखरच त्या चेंडूवरती जर फटका आला तर आपल्याला एक भरपूर अशा अतिरिक्त धावा मिळतात. चला पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. चेंडू चाललाय
चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकार. अगदी गोलंदाजाचा रोहितचा मात्र समाचार. दोन्ही फलंदाज सलामीवीर जोडी मात्र घेते. एका बाजूला आकाश स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो. हुकमी एक्का या पेवेकोण या संघाचा लेग साईडला पुन्हा त्याच पद्धतीने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव परिपूर्ण. अचूक क्षेत्ररक्षण देखील होतोय तो म्हणजे साखळीवाडी या संघाने. पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतात. एक अवांतर धाव, नो बॉलचा इशारा येतोय. म्हणजे हा देखील फ्री हिट आहे. याची मात्र सुवर्ण संधी. प्रत्येक फ्री हिट आला की अगदी सुरजला मुभा मिळते. पण सुरज मात्र आता ही सुवर्ण संधी घेते काय, तर आपण देखील सोन्याचा लाडू म्हणून म्हटलं गेलं. याच चेंडूवरती मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस असेल तो म्हणजे सूरजकडून. हो नक्कीच पुन्हा एकदा नो चेंडू इथे हाताळला गेलाय. गोलंदाजातून मात्र चेंजेस केले गेले. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो निखिल. सूरजला मात्र फीटचा चान्स आहे. पुन्हा एकदा बीट झालाय. पुन्हा एकदा सुवर्ण संधी गमावली ती म्हणजे सूरजने. पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत. दोन्ही हात समांतर करतायत. दुपारचा सत्र झालाय पण पंचांना थोडीशी कवायत करायला लावते तो गोलंदाज. पण पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केलं. एक अवांतर चेंडू फेकावा लागेल आणि या वाईटच्या स्वरूपामध्ये पुढील धावसंख्या होते ती. स्कोअरबोर्ड पुढे सरसावला जाते तो 26 आकडावर. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होते का. सीमारेषेकडे चेंडू चाललाय. एक धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं. दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करताच अगदी सूरजने मात्र अक्षयला माघारी परतवलंय. पण त्याला टार्गेट माहिती आहे आपल्याला कितीपर्यंत टार्गेट चेस करायचं. आपल्याकडे अजूनपर्यंत चेंडू किती बाकी आहेत. अगदी धावसंख्या होते ती 28-28. सर सलामीवीर जोडी आहे. अजूनही विकेट गमावला नाही आहे. म्हणजे मापक अशी फलंदाजी होते की नाही. हो चांगलीच फलंदाजी. कारण या दोघांचं नाव पाहता सर एक साईडला सूरज आहे आणि दुसऱ्या साईडला आकाश. मी आधीच बोललेलो कॉम्बिनेशन सन स्काय, स्काय सन या पद्धतीचं आपल्याला एक नाव आपल्याला इकडे पाहायला भेटतोय. आणि दोघांची कॉम्बिनेशन चांगली आहे. पहा रनिंग बिटवीन द विकेट पण आपल्याला चांगली पाहायला भेटते. 2-2 धावांनी त्यांनी रन रेट तसा साजेसा केलेला आहे. पुन्हा एक शॉर्ट रन इकडे पाहायला भेटतोय. आणि खरोखरच चांगली एक चांगली जोडी या पेवेकोण संघाकडून आपल्याला पाहायला भेटते फलंदाजीसाठी. पुढील चेंडू चला सज्ज झाल्या पुढे येऊन मारण्याचा मानस. परंतु एक धावेनिशी समाधान मानावं लागेल मला वाटतंय पेवेकोण संघाला. संघाची वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे ती 30. षटक पूर्ण झालेला आहे. चला देऊया एक सुमधुर संगीत ऐकूया डीजे मास्टर. ती अगदी धावसंख्या होती ती 30. जिंकण्यासाठी मात्र आवश्यकता असेल ती 4 धावांची. अगदी पुढील होणारा सामना त्याच्यानंतर आहे चिंचाळी आणि बोंडवली या संघाचा सामना झाल्याच्या नंतर नाते आणि गावणवाडी या संघाचा मात्र पुढील सामना आहे. आपण देखील रेडी राहायचं आहे. सर आता मात्र आवश्यकता आहे, औचित्य राहिलं आहे. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. गोड स्माईल देखील आयोजकांच्या चेहऱ्यावर येते. कारण गोलंदाजाने मात्र वर्चस्व केलं. त्याचप्रमाणे मात्र ही सलामीर जोडी देखील चांगली वर्चस्व करते. एकही विकेट न गमावता 30 धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी झाला आहे. एक धाव घेण्यामध्ये रोखू शकले नाही आहेत ते म्हणजे साखळीवाडी या संघ. आणि विजयाकडे एक पाऊल मात्र वाटचाल करतात. बॅट लेग बाईकच्या स्वरूपामध्ये बॅटची कडा. ओके, एक धावसंख्या मिळते आणि एक धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातो तो 31 या आकड्यावर. आता मात्र आवश्यकता आहे ती 3 धावांची. हो खरोखरच सर या पुढची बॅटल मोठी असेल. एक साईडला अजय आणि एक साईडला गणेश. हो 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 चांगला फटका पाहायला भेटतोय आकाशांच्या बॅटीतून. ओ हो हो तेवढीच चांगली झेल आपल्याला प्रेक्षकांना प्रेक्षक किती टाळ्यांचा गडगडाट इकडे पाहायला भेटतोय. तो देऊया एक संधी सुमधुर संगीत ऐकूया. एक डीजे मास्टर कमान. तर बैलगाडी छकड्यांची शर्यतीचं पंढरी शेट्यांचं गाणं लागलं गेलंय. मला अटक करा हो पुण्यात. पण अक्षयला मात्र अटक केलं ते या मैदानामध्ये, तपस्या मैदानामध्ये, ते या क्षेत्ररक्षकाने. आणि मात्र आकाशला नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल झालाय तो प्रथमेश. अगदी ही झेल सहजासहजी घेता आली नसती.
पण मात्र त्याने अचूक चपलगिरी केली, चित्त्याप्रमाणे रनिंग केली आणि झेल मात्र घेतला गेला. गोलंदाजी मात्र निखिल गोलंदाजी मार्को सज्ज. ऑफ साईडला मात्र रमेशने चांगला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण. एके धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होते ती 32. 1 लॉस. पेवेकोण आता मात्र आवश्यकता आहे ती सर 2 धावांची. हो नक्कीच 2 धावांची गरज आहे आणि आपण चेंडू देखील मला वाटतं 8 चेंडूचा अजूनपर्यंत खेळ बाकी असेल. 8 ते 10 चेंडूचा 8 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि चांगला आकाश फलंदाजी. आकाशच्या पहिल्याच षटकामध्ये जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये षटकार एक उत्तुंग षटकार देखील आलेला. पहिल्या षटकामध्ये सर त्यांनी उत्तुंग षटकार मारला होता. खरोखरच त्या षटकाने पॉवर प्लेचा षटक 15 धावांचा झाला होता आणि इकडे पेवेकोण संघ विजयी झालेला. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. चला आता पुढील सामना आपण पाहणार आहोत तो बोंडवली विरुद्ध चिंचाळी. एक मोठी बॅटल पाहायला भेटणार आहे. एक मोठी बॅटल. एक साईडला अजय, एक साईडला आपल्याला पाहायला भेटणार आहे गणेश. चला एक ऐकूया सुमधुर संगीत. देऊया एक संधी डीजेला. कमॉन डीजे.